श्री स्वामी समर्थ सर्वांना. अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव चॅनल यामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजही आपण रोजच्याप्रमाणे आज मोटिवेशनल व्हिडिओ पाहणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला आहे. असा सपोर्ट करण्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तुमचा मुलगा तुमच्याकडे बघूनच उलट उत्तर देतो का? बोलतो की चिडतो, रागवतो, मोबाईलशिवाय राहू शकत नाही. आई म्हणून तुम्ही विचार करताय, मी चुकते का? माझ्या संस्कारात कमी आहे का? तर थांबा, स्वतःला दोष देणं बंद करा. आजच्या पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो फक्त मुलाला नाही तर त्याच्या मनाला बदलतो. हा उपाय अनेक आईंनी करून अनुभवला आहे, पण एक चूक केली तर परिणाम दिसणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा मुद्दा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता आपण पाहूया उपाय क्रमांक 1. सकाळचा स्वामी नामजप. दररोज सकाळी मुलगा उठण्याआधी 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शांतपणे नामजप करा. आईचा स्पर्श आणि स्वामींचे नाव दोन्ही मिळून मुलाच्या मनावर सकारात्मक प्रभाव टाकतात. उपाय क्रमांक 2. गुरुवारी साखर रवा दान. गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर साखर आणि रवा ठेवून प्रार्थना करा, स्वामी, माझ्या मुलाच्या बुद्धीत सद्बुद्धी भर. हे अन्न गरजूंना दान करा. दान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. उपाय क्रमांक 3. रागावर नियंत्रण. महत्त्वाचा भाग. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, रागाने नाही, प्रेमाने जिंक. मुलगा रागावला तर त्या क्षणी ओरडू नका, शांत राहा, कारण आई-वडिलांचा राग मुलाला अजून हट्टी बनवतो. उपाय क्रमांक 4. झोपण्याआधी स्वामी कथा. दररोज रात्री 5 मिनिटे स्वामींची छोटी कथा मुलाला सांगा. लहान वयात जे संस्कार दिले जातात ते आयुष्यभर राहतात. मोबाईलपेक्षा कथा जास्त प्रभावी असतात. हा उपाय एकदा नक्की करून पहा, परिणाम लवकर दिसून येतील. 5वा शेवटचा आणि सर्वात प्रभावी उपाय. उपाय क्रमांक 5. स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास. सगळ्यात महत्त्वाचं, अधीर होऊ नका. उपाय एकदा करून परिणाम दिसला नाही म्हणून थांबू नका. स्वामी म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. किमान 21 दिवस सातत्य ठेवा. आई म्हणून तुम्ही जे करताय ते प्रेमापोटी करताय. स्वामी तुमची भावना नक्की समजतात. आजच या उपायांची सुरुवात करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आईचं मन खूप नाजूक असतं. मुलगा ऐकत नाही तेव्हा सर्वात जास्त वेदना या आईलाच होतात. पण लक्षात ठेवा, रागाने नाही, श्रद्धेने आणि संयमाने बदल होतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपासून
21 दिवस हे उपाय मनापासून करा आणि मग बदल स्वतः अनुभवा. जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी चांगलं हवं असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ अशा आईपर्यंत पोहोचवा ज्यांना याची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.